नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण नवीन व्हिडिओमध्ये गहू पिकाबद्दल पेरणीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती घेणार आहे. तर गहू पीक घेत असते वेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीची जमीन निवडायची आहे, करून आपल्याला भरपूर उत्पन्न झालं पाहिजे. तर पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी व खोल जमिनीची निवड शक्यतो आपण ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब असते की आपली मशागत. तर खरीप हंगामातील पीक निघल्यावर जमीन खोल नांगरानं किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला खोल नांगरट करायची आहे आणि त्यानंतर 2 आडव्या उभ्या पाळ्या देऊन आपली जमीन भुसभुशीत करायची आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं असते की आपण गहू पीक घेत असते वेळेस आपल्याला चांगलं भरपूर उत्पादन देणारी आणि आपल्या भागामध्ये चांगली चालणारी जे व्हरायटी आहे, वाण आहे, हे आपल्याला निवडायचं असते. तर मला तरी वाटतं की प्रत्येकच ठिकाणी आपल्याकडं लोकवन ही जी जात आहे ही सर्वात जास्त चालते. तर तिचा जो कालावधी आहे तो 100 ते 105 दिवस आहे आणि तिचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 30 ते 40 क्विंटल आपल्याकडं याचं हेक्टरी उत्पादन मिळते. त्यानंतर आपल्याकडं अजित 102 ही जी व्हरायटी आहे ही पण व्हरायटी 100 ते 110 दिवसाची व्हरायटी आहे आणि हिचं जे उत्पादन आहे हे 35 ते 40 क्विंटल आपल्याला हेक्टरी उत्पन्न मिळते. त्यानंतर जे दर्जेदार खाण्यासाठी चांगला असा जो आपला श्रीराम सुपर 111 ही जी व्हरायटी आहे ही पण व्हरायटी आपल्याकडं चांगली आहे. हिचा जो कालावधी आहे हा 115 ते 120 दिवस आहे. त्यानंतर श्रीराम सुपर 303 ही पण चांगली व्हरायटी आहे, खाण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि हिचा जो कालावधी आहे हा 105 ते 115 दिवस आहे आणि हिचं जे हेक्टरी उत्पादन आहे हे 30 ते 40 क्विंटल आहे. त्यानंतर अंकुर केदार नावाची ही जी व्हरायटी आहे ही पण आपल्याकडं चांगलं उत्पादन देणारी आहे. पण कालावधी 104 ते 140 दिवसाचा आहे आणि हिचं जे उत्पादन आहे हेक्टरी 46 क्विंटल आहे. त्यानंतर तुम्ही जर गव्हाची जर लेट पेरणी करत असाल तर तुमच्यासाठी निफाड 34 किंवा त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, पंचवटी, शरद आणि नेत्रावती ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या आपण लेट गहू पेरणीसाठी आपल्याला चांगलं उत्पादन देतील. त्यानंतर पेरणीची वेळ. तर शेतकरी बंधूंनो, जिरायती गव्हाची जी पेरणीची वेळ असते ती ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच आपल्याला पेरणी करायची असते आणि बागायती जर गहू पेरणी असेल तुमची तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला पेरणी करायची आहे. शक्यतो पेरणी वेळेवर करावी जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि आपल्या रोगराईपासून आपलं पीक बचावेल. त्यानंतर गहू पेरते वेळेस आपल्याला जे हेक्टरी बियाणं घ्यायचं आहे तर दर हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणं आपल्याला वेळेवर पेरणी करत असाल तर घ्यायचं आहे आणि उशिरा जर पेरणी करत असाल तर 125 किलो ते 150 किलो आपल्याला उशिरा पेरणीसाठी गव्हाचं बियाणं घ्यायचं आहे. त्यानंतर बियाणं ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला पेरणी करायच्या आधी आपल्याला आपल्या गव्हाची बीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून आपल्याला सुरुवातीला लागणारे जे रोग आहेत हे आपल्या पिकातून दूर होतील. आता पेरणी. तर शेतकरी बंधूंनो, पेरणी करते वेळेस आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे आणि जर ओलावा नसेल तर आपली जमीन प्रथम ओली करून घ्यावी आणि त्यानंतर वापसा आल्याच्या नंतर आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. तर पेरणी करते वेळेस पेरणीचे म्हणजे तासातील 2 तासातील जे अंतर आहे हे लवकर पेरणीच्या म्हणजे वेळेवर पेरणी जर करत असाल तर 2 तासातील अंतर हे 20 सेंटीमीटर असावं आणि उशिरा जर पेरणी करत असाल तर त्याचं जे 2 तासातलं अंतर आहे हे 18 सेंटीमीटर असावं जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये कुठलीही तफावत दिसणार नाही. त्यानंतर आपली जी खोली आहे जे आपण पेरणी करतो तिफणीनं पेरणी करते वेळेस आपल्याला 5 ते 6 सेंटीमीटर आपलं बियाणं खोल गेलं पाहिजे. त्याच्या जास्त खोल जाऊ नये याची आपण काळजी घ्यावी जेणेकरून 100% उगवण आपली झाली पाहिजे. त्यानंतर खत व्यवस्थापन. तर बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी 20 ते 25 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हेक्टरी 120 किलो नत्र म्हणजेच युरिया आणि 60 किलो स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि 40 किलो पोटॅश म्हणजेच आपला पोटॅश. तर हे आपल्याला खतं मिश्र खतातून किंवा आपण आपल्या सेपरेट खतातूनही आपण हे देऊ शकतो जेणेकरून तसेच सोबत 4 किलो जिंदा आपल्याला पिकाला द्यायचं करतील. त्यानंतर आंतरमशागत. तर तुम्हाला माहीतच आहे शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे चांदवेल किंवा हराळी यासारखे आपल्याकडे उभ्या पानाचे जे गवत आहेत हे आपल्या गहू पिकामध्ये येत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 2 निंदण किंवा खुरपण आपल्याला करायचं आहे. त्यानंतर रुंद पानासाठी आपल्याला तणनाशक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर मेटसॉल्फ्युरॉन मिथाईल नावाचं जे 20% येणारं जे तणनाशक आहे ते पण आपण वापरू शकतो किंवा 2,4-D नावाचं जे तणनाशक आहे ते पण आपण वापरू शकतो. तणनाशक हे शक्यतो 25 ते 30 दिवसाच्या नंतर म्हणजे आपले
पेरणी केल्याच्यानंतर 25-30 दिवसाच्या नंतर आपल्याला तणनाशक मारायचं आहे आणि तणनाशक मारल्याच्या नंतर आपल्याला 2 ते म्हणजे एक 5 ते 6 दिवसापर्यंत कुठलंही पाणी आपल्याला द्यायचं नाही. त्यानंतर पिकाचं संरक्षण करते वेळेस गहू या पिकात तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहोचत असते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्त्वाचे हानिकारक रोग आपल्या गहू पिकामध्ये आढळत असतात. तर काळ्या तांबेऱ्यामुळे उत्पादनामध्ये 20 ते 60% घट होते असते आणि नारंगी तांबेऱ्याची जी तांबेऱ्यामुळं काळ्या तांबेऱ्यापेक्षा नुकसान ही कमी होत असते. तर तांबेरा रोगासाठी आपल्याला फवारणी करायची आहे, जे की त्या फवारणीमध्ये आपल्याला वेंटेज 25 ग्राम किंवा जे आपलं मॅनॅक्स म्हणजे मेटॅलॅक्झिल मॅन्कोजेब नावाचं जे बुरशीनाशक आहे हे 25 ग्राम, दोन्हीपैकी कुठलंही आपल्याला 10 लिटर पंपाला 25 ग्राम टाकून याची फवारणी करायची आहे. त्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये आपल्याला करपा पण नावाचा जे रोग आहे तो पण आपल्याला आढळतो. तर त्याच्यासाठी केडो 20 ml प्रति 10 लिटर पंपासाठी किंवा मग आझोटॅप 25 ml प्रति 10 लिटर पंपासाठी टाकून आपल्याला फवारणी करायची आहे. सोबतच आपण जे आपल्याकडे उंदीर असतात तर उंदरासाठी आपल्याला झिंक फॉस्फाईड जे औषध आपल्या पुड्या मिळतात तर त्या आपल्याला मुरमुऱ्यामध्ये किंवा पोंग्यामध्ये किंवा भज्यामध्ये कशामध्ये पण टाकून आपण शेतामध्ये फेकू शकतो, जेणेकरून आपल्याला उंदरापासून संरक्षण मिळेल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, कापणी व मळणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण पीक तयार झाल्याच्या नंतर वेळेवर जर आपण त्याची कापणी जर केली नाही तर आपलं उशीर केल्यामुळं आपलं नुकसान होऊ शकते. आणि तुम्हाला सुरुवातीलाच वाण सांगते वेळेस सांगितलेलं आहे की आपलं उत्पादन कसं येते. तर बागायती जर वेळेवर केली तर त्याचं 40 ते 45 क्विंटल आपलं उत्पादन होते. बागायती जर उशिरा जर केली तर 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते आणि जिरायतीमध्ये आपल्याला 12 ते 14 क्विंटलापर्यंत उत्पादन मिळते. तर आपण वेळेवर जर पेरणी केली तर 5 ते 10 क्विंटलापर्यंत आपलं ॲव्हरेज वाढू शकते. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तो आपल्याला सर्वात आधी मिळेल. आणि सपोर्ट करा. धन्यवाद.